चला चला, बघा बघा कशा पळा द्या तिथं वरती जायला वैरण खायला. आली का? आली तिथं गेली ती का ग? बाबा गौरील सोडाव. आज परत एक अंड दिलंय. रोज एक 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 गोळा करायचं. 10 अंडे झाले त्या माणसाला फोन लावा लागेल ना. अजून होते ना, आता 4 होते ना, उद्या आज 3 झालेत. खाय ना ते, खाय ना. आता काय झालं गोळी वेळ खायला का रे? हा, गेट उघडायचं लगे पळायला तिकडे. इकडे चल, ते बंद करावं लागेल मला. कोंबडे हायड्रोफोमिक मका करायला पण मका भिजू घातली ती ना. तिला मी काल आहे ना पोत्यात बी घातलं होतं बरं का, तिला कोंब फुटावं म्हणून. बारीक आता तिला ट्रे मध्ये ट्रान्सफर करतो. ते खायचं, तिकडे जायचं. कालपासून उपाशी आहे. काय ऐका नाही तुला येणं देणं. काल का पाणी प्यायला गाड्या, पाणीच माहित नव्हतं काल. इथं बघू शकता तुम्ही आता कसे कोंब फुटलेत बऱ्यापैकी मस्त. बारीक 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 असे हिरवे. आता या ट्रे मध्ये यांना टाकायचं. देतो मी टाकून. आता तुम्हाला डायरेक्ट मोठ्या व्हिडिओ मध्येच बघायला भेटत. दिले आता ठेवून याच्या खाली अशी पसरून याच्यावर पोतं बी ठेवलं. हे बघा मुळ्या कशा घुसल्या होत्या बोहात. एक एक दाना महत्वाचा आहे. चला आता फवारा आणला. इथं पंप द्यायचा इथंच लावून. दिवसातून 2दा 3दा पाणी मारत राहायचं बघ त्याच्यावर. 8-10 दिवस मग एकदम ओके मध्ये होऊन जाईल ते. आता काय गौरी दम काय गौरी गप. काल जे हे उपटून आणले दिन गवार सगळ्या दाट झाल्यात. आजी म्हणले त्या टाकून शेळ्यांना. त्याच्यामुळे आता शेळ्या खाऊ राहिल्यात गवार. मरणाची भुरी रे बाबा या गवारला. घास पण देतो थोडा टाकून, म्हणजे कसं होते ना थोड्या फुल. नंतर टाकील थोडा. आता हे कोण खाईन गावरे आत ते लगे पिंगली घासाकडं. काल आहे ना आपण ह्या एक शेळीला, त्या पलीकडच्या एक शेळीला आणि ह्या एक शेळीला आहे ना जंतनाशकाचं औषध दिलं. तर त्यांच्या अंगावर आहे ना अशा खपल्या यायला लागलेत, केस जायला लागलेत, जंत झाले असतील पोटात. त्याच्यामुळे तिला औषध, मला आहे दुसरं एक औषध असलं कोणतं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कालची व्हिडिओ आहे ना लास्टला मी सांगितलेलं आहे कसं झालंय ते. बाकी शेळ्या काय चमकत येते बोकड बिकड तशा त्या शेळ्या आहे ना याल्यापासून चमकानात त्या बघा त्या शेजारी उभी आहे. तर त्याच्यामुळे त्यांना आता व्हिटॅमिन पण चालू करायचं आहे आजपासून. ते जंतनाशक दिलं तर त्याच्यामुळे म्हणलं नको बाबा, आता कालच द्यायला पाहिजे होतं पण नको म्हणलं. जंतनाशक दिलं आता. व्हिटॅमिनची आहे एक आपल्याकडं बाटली, ती द्यायला चालू करतो आता आजपासून त्यांना. बाकी आता गौरीचं पोट जरा खाली झालंय, तिला टाकावं लागेल आता थोड्या वेळ ना. आज जर वेळ भेटला तर मग बाहेर सोडीन आता शेळ्यांना. आली का लावून? हा शेवट टाकली हो. काय अंड्याला वय बदकाची नका देऊ भाऊ, चुकू नको. मला तीच भीती वाटते. हा हा ते काय होतं सगळं असं गडबडीत कळत नाही जायचं. खाली हा ते खाली ठेवली मी. आता त्यात परत रोटा मारावं लागेल. प्रग्नेश दाखव एक घास फिरूच. कशा तो आज नाही टाइम भेटून मग पाऊस आल्यावर मग तिची माणसं आहेत सध्या. आता आजीकडे जायचं रे. चल मला जाऊ द्यायचं. गुरुवार उद्याच दिवस आहे वेळ. जो उद्या त्याच फोन कधी येतो इंटरव्ह्यूला काय माहिती आपल्याला. मग कळ मग ते एक दिवस जाईन. मग रविवारी मारू. हा जमा. किती वाजले? आता वाजले 11. मिरचीची ग्रोथ बघा. जाऊ का मी? हा या जाऊन. चल चल पुढं चल. सोडलं भाऊ शेळ्यांना आणि गौरीला. आता इकडे शेळ्या पुढं पळाल्या. इथं बसत्यान चरत आता रवी. शेळ्यांना फक्त सुबाबळीचा पाला पाहिजे. जिथं भेटू तिथं डायरेक्ट खतमच करून टाकतात 5 मिनिटात. विषयच नाही करायचा.
चला आता थोड्या वेळ बसतो इथं एक अर्धा तास, मग परत घास कापायला जायचंय मला. घास कापायला किती वाजले नाही, अजून वेळ आहे घास कापायला, 2 तास आहे घास कापायला. वगैरे कुठं चालली आता, शेळ्या वगैरे इकडच्या तिकडं झाले लगेच. म्हणलं ना सुबाबळीचं पाला जिथं भेटणं, आता तिथं भेटला सुबाबळीचा पाला, बसलं तिथं खात. या मॅडम इथं आहेत. आहा मामा चाललेत तिकडून आता बैलगाडीत. आमची ओळख होती, आमची बँकेत भेट व्हायची पेन्शनच्या. ते खूप प्रामाणिक आणि खूप कष्टाळू व्यक्ती आहेत, त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे. असा नातू मिळाला, परंतु ते त्यांच्या आईचं चांगले काम करतात. परंतु असा नातू मिळणं सुद्धा एक खूप नशिबाची बाब आहे, त्यांना मिळालेली आहे. मी आरे गुरुजींना विनंती करतो, आरे गुरुजी. धन्यवाद आरे गुरुजी, धन्यवाद अर्जुनराव, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आले. धन्यवाद महाराज, धन्यवाद. खूप कौतुकाची बाब आहे, चांगल्या पद्धतीने केली गेली आणि निश्चितच त्यांची सगळ्यात पहिले सगळ्यात नमस्कार. प्रवासाची सुरुवात अशी झाली होती की वडील म्हणले की जाता का तुम्ही फिरायला. मला आहे ना केदारनाथला नाही जायचं होतं, माझी इच्छाच होती केदारनाथ बघून यायचंय. मला वगैरे बर्फ वगैरे पडतो, त्याच्यामुळे मला येते होती 2019 मी बघत होतो असं. ते आला योग, आता म्हणतो आपण प्लॅनिंग वगैरे सगळी करतो, उद्या इकडे जाऊ उद्या तिकडे जाऊ, पण ते असं म्हणजे बुलावा आल्याशिवाय आपल्याला जाता येत. तिथं आला आम्हाला बुलावा, त्याच्यामुळे आम्ही निघालो. सगळ्यात पहिले आता सरांनी सांगितलं जसं आम्ही अशा गुजरात राजस्थान वरून असं निघालो होतो. आता येणार रस्त्यातून आम्हाला काय आले नाही बरं का. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माझ्या तकलीफ अशी होती, माझी सगळ्यात गोष्ट म्हणजे माझे आजोबा जे पूर्ण 74 वर्षाचे 1 जूनलाच पूर्ण झालेत. आणि 3 वर्षापूर्वी 2023ला त्यांची हे ब्लॉकेज आले होते हृदयाला, आणि त्यांची सर्जरी झाली होती, म्हणजे आपण अँजिओप्लास्टी म्हणतो. तर ब्लॉकेज पण साधे नव्हते, 90-80 असेच होते, 3 ब्लॉकेज होते. आता ते डेअरिंग अशी याच्यामुळे झाली की त्यांना इतके दिवस काय झालं नाही, म्हणजे देवाच्या कृपेने सगळे गोळ्या औषध मस्त चालू आहे सगळ्यांना. आम्ही त्याच तयारीत गेलो होतो, सगळे आमच्या जेव्हा आम्ही केदारनाथला गेलो, बाबा म्हणले की बाबा तू पण चल घोड्यावर. आता मी कशाने घोड्यावर, मला येतोय चालतो. पण तिथं विषय असा होता की आता बाबा तर वर जातील लवकर, बाबा आता घोड्याने वर जाणार लवकर. त्यांचं ते तसं दुःख नाही, वरती गेल्यावर ते लगे ऑक्सिजन कमी होतो, ते मनात लई भीती होती. तिथे मला एक लई असं अनुभव येत होते की आता वर जाऊन काय होईल काय, कारण की घोडा 4 तासात जातो. जर माणसाला माझ्यासारखं माणसाला जायचं म्हणलं पळत पळत जरी गेलं तर 6 तास आरामशीर लागते वर जायला. 16 किलोमीटर खूप असं चढायचं ट्रॅकिंग झालं. पण काय नाही, सुरुवात केली वरती. बाबाची घोड्याची जे स्टँड तिथे बसले होते, त्यांनी मला बघितलं, वरती गेलो, त्यांना बघितलं, आनंद झाला मस्त पैकी. मग तिथे गेलो आम्ही, टेंट वगैरे घेतला, देवाचं दर्शन झालं. ते दर्शन इतकं मस्त झालं की आम्ही ना दिवसभर रांगेत उभा होतो. 11च्या दरम्यान रांगेत उभं राहिलो आणि 12ला मंदिर बंद होतं. 12ला 2 मंदिरचे दरवाजे बंद असतो. तरी म्हणलं आता रांगला सोडून जाता येणं, कारण की माझं इतकी मोठी अर्धा किलोमीटर रांग, पुढे एक अर्धा किलोमीटरला आता इतकं देवानी हे केलं तर कशाला सोडायचं. पण म्हणलं चला जाऊ पुढं. मग 2 वाजता ते उघडले दरवाजे, काय बर्फाचा पाऊस चालू झाला. मी असंच होतो, पाय चप्पल नाईट पॅन्ट घातलेली, माझं इथपर्यंत पाय पूर्ण जाम झाली होती. मला सर्दीन ते व्हायला लागलं. पावलं होतं बाबा आता काय मला जमाना गाडी. आणि त्या दिवशी आपला धोंड्याचा महिना असतो ना, हा तो संपला होता. 15 तारीख होती, सोमवार होता. तो वार म्हणजे सगळ्यात भारी वार होता महादेवाच्या दर्शनाचा. म्हटलं बाबा आपल्याला इतकं भारी दिवस, पण आपलं काय दर्शन होत नाही. ते बाबाला म्हटलं चला आता माझं दुखायला लागलं. 4 वाजता आम्ही काय टेंटवर आलो, टेंटवर राहिलो. आणि रात्री म्हटलं चला आता देवाचं दर्शन नाही झालं तर आपण आरती करू. आरतीला गेलो, तिथंच पहिल्यांदा मी मंदिर बघितलं. माझं म्हणजे आधी म्हणलं मंदिर बघून मग रांगेतलो, पण तसं नव्हतं. मला पहिलं महादेवाची पिंड बघायची, मग मंदिर वगैरे बघायचं.
पण मग आरतीला गेलो तिथं. आरती झाल्यावर काय काय मी देवाची कृपा झाली, एक छोटीशी लाईन लागली होती मागून. गेलो तिथं अर्ध्या तासात दर्शन झालं देवाचं. एकदम मस्त पैकी. आपण आता मी जसं तुम्हाला म्हणलं ना, पुलावा आल्याशिवाय आपल्याला तिथं जाणं शक्य नाहीये. ते पुलावाच असतो, देवाच्या पुलाव्याने एकदम मस्त दर्शन झालं. तर आता जो तुम्ही सत्कार बघितला ना, आपल्या शेवगावला वरिष्ठ लोकांचा एक ग्रुप आहे, फिरस्ती ग्रुप त्यांनी नाव दिलेलं आहे त्याचं. आले होते काल, जसं मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये म्हणलं होतं सर, ते आले होते. रेसिडेन्शियल हायस्कूलचे प्राचार्य 2-3 वर्ष होते ते, आणि आपले व्यापारी झाले, असे मोठा संघाचे म्हणजे होते तिथं. तर त्यांनीच आपल्याला बोलवलं होतं तिथं. आज मस्तपैकी सत्कार झाला त्यांच्या सगळ्यांचा. एकदम मनापासून धन्यवाद. चला आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. एंडिंग राहिली होती आपल्या व्हिडिओची. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.